नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लसूण चकली दिवाळीच्या फराळ म्हणून बनवत आहे। दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात आवडतीचा पदार्थ म्हणजे चकली। तर आपण इथं आज लसूण चकली कशी बनवायची ती बघणार आहोत। ही खमंग कुसकुशीत चकली अजिबात तेलकट होत नाही, चवीलाही खूप छान लागते। माझा चकलीचाच बिझनेस आहे, त्यामुळे मी तुम्हाला छोटंसं हे दाखवलेलं आहे पॅकिंग। तर बघू शकता अशी पॅकिंग असते। ही चकली कमी धान्यापासून भाजणी तयार होते आणि एकदम खमंग खुसखुशीत चवीला भाजणी चकलीपेक्षाही चवीला छान लागते। इथं मी तुम्हाला दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथं मी 100 ग्रॅम इतका लसूण घेतलेला आहे 1 किलो पिठासाठी। 1 किलो पिठापासून आपण लसूण चकली तयार करणार आहोत। तर इथं मी आता पीठ मोजून घेणार आहे। तर इथं 1 किलो पीठ मी इथं मोजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता यामध्ये टाकण्यासाठी मसाले मोजून घेऊया। तर इथं मी मीठ घेत आहे। तर इथं आपल्याला 35 ग्रॅम वजनी मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मी सपाट चमचे इथं 4.5 चमचे मी सपाट घेतलेले आहे। तुम्ही फुल चम्मच भरून घेतला तर 3 चम्मच घ्या। त्यानंतर इथं मी आता मिरची घेणार आहे। बघू शकता तुम्ही 35 ग्रॅम बरोबर हे मीठ आहे। इथं मी 2 चम्मच काश्मीरी मिरची घेत आहे। त्यानंतर आपल्याला थोडी कमी कलरची घरगुती मिरची आहे ती घेणार आहे। तर ती सुद्धा मी इथं 2 चम्मच घेणार आहे। वजनी ही मिरची 15 ग्रॅम इतकी आहे। मिरची तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथं मी आता त्यानंतर तीळ मोजून घेणार आहे। तीळ पण तुम्ही आवडीनुसार घ्या। मला एका कस्टमरांनी तीळ थोडी जास्त टाकायची सांगितलेली आहे। इथं मी 10 चम्मच तीळ घेतलेले आहे। तुम्ही इथं 6 ते 7 चम्मच घेऊ शकता। इथं मी वजनी प्रमाण 40 ग्रॅम इतकी घेतलेली आहे। तर तुम्ही 25 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम इतकी घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथं ओवा घ्यायचा आहे। तर ओवा इथं मी 1.5 चम्मच इतका ओवा घेणार आहे। ओवा हातावर थोडासा असा क्रश करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही हा पण ओवा थोडासा हातावर मी क्रश करून घेते। ओव्याचा सुगंध छान येतो, त्यामुळे थोडासा क्रश करून घ्यायचा। त्यानंतर इथं मी तेल मोजून घेत आहे। तर इथं कॅनमधले ज्या पळ्या आहे त्या मी इथं 10 पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे। आणि वजनी प्रमाण म्हटलं तर मी इथं 80 ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे। तर तेलाचं मोहन आपल्याला इथं एवढंच ठेवायचं आहे, खूप जास्त मोहन घ्यायचं नाही, नाही तर मग आपली चकली तेलामध्ये इरगळू शकते। तर इथं 1-2 ग्रॅम कमी जास्त होत होतं, त्यामुळे मी थोडं कमी जास्त करत होते तेल। तर आपण बरोबर इथं 10 पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल अर्धा पेला बरोबर आहे हे। इथं मी एका ताटामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी परत हे मिक्स करून घेत आहे मसाला जो आपण मोजून घेतलेला आहे। सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला इथं आता तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। इथं आपल्याला तेल असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता पिठावर टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही छान असं तेल आपलं तापवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं उलथणीच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने करू नका, नाही तर मग चटका बसू शकतो। तर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मोहन आपल्या पिठाला असं छान असं चोळून घ्यायचं आहे। सर्व मसाला आपल्या पिठाला लागला पाहिजे आणि तेल सुद्धा। तर हे बघा या अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे।
तर छान असं मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, असा अलगद गोळा दाबून बघायचा म्हणजे आपलं मोहन बरोबर झालेलं आहे. त्यानंतर इथं मी लसूणची पेस्ट बनवून घेतलेली होती, ती टाकून घेऊया. मी हलकंसं थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे. आपल्याला इथं जास्त गरम पाणी करून घ्यायचं नाही, नाहीतर मग पीठ मळता वेळेस आपल्या हाताला चटका बसू शकतो. त्यासाठी इथं कोमट पाणीच घ्या. तर इथं मी थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ मळून घेत आहे. त्यामध्ये मी इथं लसूणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, असंच थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला पीठ सर्व भिजून घ्यायचं आहे. पीठ आपलं भिजून झाल्यानंतर छान अशी मूठ देऊन घ्यायची आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला मूठ देऊन असं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. इथं थोडासा लसूण राहिलेला होता, तो साईडला काढून घ्यायचा राहतो थोडासा, नाही तर मग आपल्या साच्यामध्ये चकली पाडता वेळेस अटकू शकतो. तर आपलं पीठ हे असं मळून झालेलं आहे. खूप जास्त असं घट्टसर पीठ नाही किंवा मग सैलसर पण नाही. तर इथं मी आधी भाजणी चकली बनवून घेतली होती, त्यामध्येच मी आता तेल टाकून घेत आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडं आता चकली पाडून घेऊया. तर त्यासाठी मी इथं एक गोळा घेतलेला आहे. एकच गोळा घेऊन असा छान असं मळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथं चकलीच्या साच्यामध्ये आता टाकून घेतलेला आहे. तर आपण आता चकली पाडून घेऊया. इथं आपण आता एक करून चकली पाडून घेऊया. छान अशी गोल गोल चकली पाडल्या जाते. बघू शकता तुम्ही, आपली चकली अजिबात तुटत नाही, म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. तुम्ही जर पीठ मळत असताना गरम पाणी घेतलं तर ते पीठ थंड झाल्यानंतर घट्टसर होतं आणि मग चकली पाडता वेळेस ती चकली तुटू शकते. त्यामुळे कोमट पाण्यातच पीठ मळून घ्या. आपण इथं आता तेल गरम झालं का नाही चेक करून बघूया. तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. इथं आपण आता एक करून चकली सोडून घेऊया. तेल आपलं छान इथं तापून झालेलं आहे. सर्व चकल्या आपण इथं आता सोडून घेऊया. बघू शकता तुम्ही, 6 ते 7 चकल्या आपल्या इथं टाकून घेतलेल्या आहे. चकली टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग आपली चकली पलटी करून घ्यायची आहे. या अशा पद्धतीने, म्हणजे आपली चकली जी आहे ती तुटणार नाही. तर इथं हलकेसे बुडबुडे कमी झाल्यानंतरच ही चकली पलटी करून घेतलेली आहे. त्यानंतर बघू शकता आपली चकली आता इथं तळून झालेली आहे. सर्व आपले बुडबुडे आता कमी झालेले आहे. यावरूनच समजतं आपली चकली तळून झालेली आहे, नाही तर मग आपली चकली कच्ची राहू शकते. इथं मी ही चकली फुल गॅसवरच तळून घेतलेली आहे, कारण की माझी जी कढाई आहे ती खूप अशी जड आहे त्यामुळे, आणि तेल थोडंसं जास्त घ्यायचं. तेल जर तुमचं खूप कमी असलं तर मग आपल्याला ही मध्यम गॅसवरच तळून घ्यायची आहे. इथं मी तुम्हाला परत एकदा तळून दाखवत आहे. तर बघू शकता इथं भरपूर अशा चकल्या टाकून घेतलेल्या आहे आणि अशा आलटपलट करून घ्यायच्या आहे. सर्व चकल्या आपल्याला आता अशाच बनवून घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. लसूण चकलीचा थोडा डार्क कलर येतो. तर बघू शकता सर्व चकल्या आपल्या अशाच तळून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही, या असा छान असा कलर आलेला आहे. अजिबात तेलकट झालेला नाही आणि छान कुरकुरीत बनून आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे. आपण जर इथं भाजणी छान भाजलेली असेल तरच आपली चकली खुसखुशीत होऊ शकते. याआधी मी भाजणी चकलीचा व्हिडिओ टाकलेला आहे. भाजणीचं पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा टाकलेलं आहे. त्याच भाजणीपासून भरपूर चकल्या तयार होतात. वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चकल्या मी या पुढं बनवून दाखवणार आहे.
तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, भाजणी कशी तयार केलेली आहे ती. आणि बघू शकता तुम्ही इथं पॅकिंग केलेली आहे. ह्या सर्व चकल्या ऑर्डरच्या आहे. तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत.